श्रीराम जय जय राम। दास विषयाचा झाला, सुखा समाधानाला आचमला। सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय, त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय। मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण, यास नसे वेगळेपण। तैसे देह आणि दुःख जाण, देहाने जरी सुदृढ झाला, तेथेही दुःखाचा विसर नाही पडला। सावली जशी शरीराला, तसा रोग आहे शरीराला। राम कृष्णादिक अवतार झाले, परी देहाने नाही उरले। स्वतःचा नाही भरवसा, हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई। देह दुःख फार अनिवार, चित्त होई नित्य अस्थिर। देहाचे भोग देहाचेच माथी, ते कोणास देता येत नाही, कोणाकडून घेता येत नाहीत। आजवर जे जे काही आपण केले, ते ते प्रपंचाला अर्पण केले। स्वार्थाला सोडून नाही राहिले। अधिकार संतती संपत्ती, लौकिक व्यवहार जनप्रीती, या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते, अखेर दुःखालाच कारण होते। जो जो प्रयत्न केला आपण, तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले। हाती आले असे नाही झाले, ज्याचे करावे बहुत भारी, थोडे चुकता उलट गुरगुरी। ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन, हे ओळखून वागावे आपण। प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे। म्हणून आजवर खटाटोप बहुत केला, परी कामाला नाही आला। विषयातून शोधून काढले काही, दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही। म्हणून प्रपंचाने सुखी झाला, ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला। ज्याची धरावी आस, त्याचे बनावे लागे दास। दास विषयाचा झाला, तो सुख समाधानाला आचमला। ज्या रोपट्यास घालावे खतपाणी, त्याचेच फळ आपण घेई। विषयास घातले खत जाण, तरी कैसे पावावे समाधान। प्रपंचातील संकटे अनिवार, कारण प्रपंच दुःख रूप जाण। आजवर नाही सुखी कोणी झाले, ज्यांनी विषयी चित्त गुंतविले। कडू कारले किती साखरेत घोळले, तरी नाही गोड झाले। तैसे विषयात सुख मानले, दुःख मात्र अनुभवास आले। प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती, संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती, जगातील मानसन्मानाची गती, आधुनिक विद्येची संगती। न येईल समाधान प्रती, प्रपंचातील सुखदुःखाची जोडी, आपणाला कधी न सोडी। नामातच जो राहिला, नामापरता आठव नाही ज्याला, परमात्मा तारतो त्याला, हाच पुराणींचा दाखला। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी नका करू आटाआटी, राम ठेवावा कंठी। श्रीराम जय जय राम। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्रे अध्याय 22वा। वांझ म्हैस दुभती झाली। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, हे मुने, तुमच्या मुखातून गुरुचरित्र ऐकायला मिळणे हे केवढे भाग्य। तुम्ही मला भेटलात, मी धन्य झालो। तुमच्या कृपाप्रसादाने मला परमार्थाविषयी रुची निर्माण झाली आहे। मला तुम्ही श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरास आल्याचे सांगितलेत। कृपया तेथील वृत्तांत सांगा। सिद्धांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली। गाणगापूर येथे भीमा व अमरजा यांचा संगम आहे। हे स्थान अतिशय पवित्र असून तेथे 8 तीर्थे आहेत।
श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले होते. ते संगमावरील रानात वास्तव्य करायचे आणि मध्यान्हसमयी गाणगापुरात भिक्षेसाठी जायचे. त्यावेळी तेथे ब्राह्मणांची 101 घरे होती. ते सर्व ब्राह्मण सुखवस्तू होते. तेथे एक दरिद्री ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता. त्याच्यापाशी एक वृद्ध आणि वांझ म्हैस होती. तिचा उपयोग नदीकाठच्या मळ्यात खारी माती वाहून नेण्यासाठी केला जात असे. त्याबद्दल तिच्या मालकाला भाडे दिले जाई. श्री गुरु त्याच ब्राह्मणाकडे नित्यनेमाने भिक्षेसाठी जात असत. ते पाहून लोक हसायचे, त्यांची निंदा करीत म्हणायचे, या यतीला काही तारतम्यच नाही. आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते. आमच्याकडून उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही हा त्या भिकारड्याकडेच जातो, याला काय म्हणावे. तो ब्राह्मण गरीब असला तरी सात्विक वृत्तीचा आणि भाविक होता. म्हणूनच भक्तवत्सल श्री गुरु त्याच्याकडे भिक्षेसाठी जात असत. त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर, म्हणूनच श्री गुरूंची पावले त्याच्या घराला लागत होती. वैशाखातील एके दिवशी श्री गुरु नेहमीप्रमाणे त्याच्या घरी गेले होते. तीव्र उन्हातून आलेल्या त्या यतीश्वराला त्याच्या पत्नीने नमस्कार केला. त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाली, माझे पती धान्य घेऊन एवढ्यात येतीलच, तोपर्यंत आपण विश्रांती घ्या. त्यावेळी तिची म्हैस अंगणातच बांधलेली होती. ब्राह्मणीच्या बोलण्यातील आर्तता जाणून श्री गुरु तिला म्हणाले, धान्य नाही म्हणून मला थांबवू नकोस. भिक्षा म्हणून या म्हशीचे दूध दिलेस तरी चालेल. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, महाराज, ही म्हैस वांस आणि म्हातारी आहे. तिने कधीही दूध दिले नाही. तिला माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करतो. त्यावर श्री गुरु म्हणाले, तुझे म्हणणे मला पटत नाही. तू तिचे दूध काढून आण बरं. ती ब्राह्मणी एक काष्टपात्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली. तिचे आचाळ पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली. तर काय आश्चर्य, त्या म्हशीला पाहणा फुटला. तिने 2 भांडी भरून दूध दिले. ब्राह्मणीने दूध घरात आणले. श्री गुरु हे सामान्य यती नसून अवतारी महात्मा आहेत अशी तिची पूर्ण खात्री झाली होती. तिने दुधाचे भांडे श्री गुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले. ते दूध प्राशन करून संतुष्ट झालेले. श्री गुरु तिला आशीर्वाद देताना म्हणाले, तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करील. तुझी मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील. त्यानंतर ते संगमावर परतले. आज ब्राह्मणीचा आनंद गगनात मावत नव्हता. घरी आलेल्या पतीला तिने शुभवृत्त सांगितले. तो चमत्कार कळताच त्यालाही मोठे आश्चर्य वाटले. तो पत्नीला म्हणाला, ज्यांच्या कृपादृष्टीने आपले दारिद्र्य सरले, तो सामान्य मनुष्य नसून ईश्वरी अवतार आहे. आपण त्यांच्या दर्शनास जाऊया. ती दोघे संगमावर गेली. श्री गुरूंचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना नैवेद्य व तांबूल अर्पण केला. स्तवन केले. प्रदक्षिणा घातली. श्री गुरूंची सेवा करताना त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. श्री गुरूंच्या आशीर्वादाने ते दाम्पत्य वैभव संपन्न झाले. त्यांना सुदृढ संतती झाली. ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले. सिद्ध म्हणाला, नामधारका, ब्रह्मदेवाने ललाटी काहीही लेख लिहिलेला असला तरी श्री गुरु ते बदलू शकतात. असे आहे त्यांचे अगाध महात्म्य. श्रद्धावंत भाविकाला त्यांचा कृपाप्रसाद लाभतोच. ज्याच्यावर गुरुकृपा होते तो नर भाग्यवंत होतो. त्याचे सुदैव काय वर्णन करावे. श्री गुरूंचे चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी होतो. त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. श्री स्वामी समर्थ मठ गुरुपूर. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला.
जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.